राजकारणात अतिशय व्यस्त असणाऱ्या पंकजा मुंडे आपल्या गुरूंना भेटण्यासाठी आलेल्या आहे। काही दिवसापूर्वी त्यांनी दीक्षासुद्धा घेतलेली आहे। अगदी धार्मिक भावनेने ते या ठिकाणी। पंकजा, ते काय सांगाल, तुम्ही राजकारणामध्ये व्यस्त असता, आज गुरूंना भेटण्यासाठी या ठिकाणी आलं, कसं सगळं? मी माझ्या कामात व्यस्त असते, मग ते राजकारण आहे पर्यायाने। आणि मी माझ्या वातावरण घरात होतं, जे काय होतं, मी नेहमी जनतेच्या प्रती, लोकांच्या प्रती आणि माणसातच देव बघण्याच्या भावनांच्या प्रती समर्पित होतो। आणि अशा काळात आध्यात्मिक माझं, आपण सगळेही बघता माझ्या यूट्यूबवर वगैरे, मी शिवशक्ती परिक्रमा देखील केली आणि योगायोगाने 1 वर्ष पण झालं हार्डली असेल, मला एक फोन आला आणि मला सांगितलं गेलं की शंकराचार्य प्रज्ञानंदजी सरस्वती मुंबईत आहेत आणि ते तुमची आठवण करतात। ते मुंडे साहेबांना खूप जवळून ओळखायचे आणि मग मी नव्हते, असंच 10-15 दिवस झाले आणि मग मला त्यांच्याशी भेटायचा योग आला। आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता मुंबईमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला तिथे बोलवलं आणि त्या क्षणी, त्या मिनिटाला मी म्हटलं की मला पण हे करायचं आहे जे तुम्ही करताय। तर त्यांनी मला दीक्षा दिली। असं इतकं सहज होतं ते। दीक्षा म्हणजे ती दीक्षा नाही आहे जी ही सगळे कर्तव्य करून काम ईश्वराच्या प्रती समर्पित राहण्याची दीक्षा। मुंडे साहेब म्हणजे तुम्ही आठवण केली, मुंडे साहेब सुद्धा गुरुजींचे भक्त होते, तुम्ही पण म्हणजे त्यांच्या त्यावेळी राजस्थानचे मुंडे साहेब प्रभारी होते, तेव्हा त्या जागी जे शंकराचार्य होते त्यांचा मुंडे साहेबांचा परिचय होता आणि हे तिथे होते आणि ह्यांचं खूप जिवलग अशी एक नातं तयार झालं होतं आणि आज ते या जागी आहेत आणि म्हणून एक झाला एक आध्यात्मिक बंध तयार। ताई, एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही राजकारणामध्ये आहे, व्यस्त असता, तसेच अनेक लोकसुद्धा व्यस्त असतात, परंतु गुरु किंवा धार्मिक भावना ह्या असायलाच पाहिजे। धार्मिक मला नाही म्हणता येणार, का धार्मिक म्हटलं की एकच विषय आपल्या समोर येत असतो, पण मी आध्यात्मिक नक्की म्हणेन। आणि आपण सर्व आहोत, आपण संतांच्या भूमीतले आहोत, आपण सर्व संतांना मानतो, आपल्या संतांनी आपल्याला नामजप शिकवलेला आहे, ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे, ते एक प्रकारचं फोकस आहे, ते एक प्रकारचं आपल्या मानसिक गोष्टींना स्थिर करतं, दिशा देतं। तर हे सगळं तर नैसर्गिकच आहे, त्यामुळे मी त्या भावनेने इथे आलेली। नक्कीच पंकजाताईंनी आज आपल्या गुरूंची भेट घेतलेली आहे आणि याच भावनेतून त्या आपण जे राजकारण आहे, राजकारण वेगळं आणि धार्मिक भावना वेगळी असं त्या सांगतात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।